कोलकाता इथं एका महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय। निवासी डॉक्टरांनी संप पुकारत निदर्शनं सुरू ठेवली आहेत। या संपात सीपीआरमधील निवासी डॉक्टरांचा सुद्धा सहभाग आहे। आज निवासी डॉक्टरांनी सीपीआर आवारात कोलकात्यातील पीडितेला न्याय देण्याची मागणी करणारे फलक हातात घेऊन निदर्शनं केली। यावेळी डॉक्टरांनी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांना राखी बांधत संरक्षणाची मागणी केली। आंदोलकांनी एकमेकांना राखी बांधत सरकार दुर्लक्ष करत असेल तर आम्हीच आत्मरक्षण करण्यासाठी समर्थ आहोत असा संदेशही सरकारला दिला। मार्डच्या जिल्हाध्यक्षा रोहिणी जाधव यांनी पीडितेला न्याय मिळेपर्यंत आणि हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्टच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वैद्यकीय सेवांमध्ये निवासी डॉक्टर सहभागी होणार नाहीत असं स्पष्ट केलं। तर आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही सगळे प्राईम मिनिस्टरला आम्ही सगळे इकडे बसून लेटर लिहत आहोत की सुरक्षा आज रक्षाबंधनाला एक भाऊ आपली बहिणीला गिफ्ट देतो, तर आम्ही गिफ्टमध्ये प्राईम मिनिस्टर सरांना हेच मागत आहोत की आमची सुरक्षा करावी, डॉक्टर्सांना सुरक्षा मिळावी आणि अभयाला न्याय मिळावा। तर आमचा आजचा असं एक आम्ही कार्यक्रम ठेवला आहे की आम्ही सगळ्या आमच्या डीन ऑफिसमध्ये डीन सरांना, आमच्या MS सरांना, आमच्या सिक्युरिटी पर्सनल सगळ्यांना आम्ही एक राखी बांधतो आहे की आमची सुरक्षा करावी, बिकॉज आता सुरक्षाची खूप गरज आहे आम्हाला। आणि प्लस आम्ही आता बघतो आहे की केंद्र सरकारला आय थिंक CPA ॲक्ट जे आम्ही मागत आहोत की लवकरात लवकर इम्प्लिमेंट व्हावी, ते पण आतापर्यंत काही लेखी आश्वासन सध्या काही मिळालं नाही आहे आम्हाला। तर त्यासाठी असं वाटतं आहे की केंद्र सरकारला काही जात नाही आहे आमच्यातर्फे। तर जर ते सुरक्षा आमची करायला तयार नाही आहे तर आम्ही एकमेकांनाच राखी बांधून आमची स्वतःची सुरक्षा करायला आता सज्ज आहोत। आज आंदोलक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्राच्या हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्टची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या पत्रासह राखी पाठवली आहे।